my dear friends and my dear students. Welcome on my channel. आपण गेल्या व्हिडिओ सेशनमध्ये पोएम सुरुवात केली होती, दॅट इज द इंचकेप रॉक. सो क्लास 12th स्टँडर्ड युनिट नंबर 2, पोएम नंबर 2.3 अँड द टायटल इज द इंचकेप रॉक. त्यामध्ये आपण पोएम अर्धी बघितली होती. आपली अर्धी पोएम आता आपली घ्यायची आहे आणि पेज नंबर 106 वरचे जे आपले स्टांजाज आहेत ते आज आपण घेणार आहोत. ओके, सो आज आपण ही पोएम फिनिश करूया. पण त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला माहिती आहे. फर्स्ट ऑफ ऑल, लाईक माय व्हिडिओज, देन सबस्क्राईब माय चॅनल अँड प्लीज प्रेस द बेल आयकॉन बटन so that you will receive all the notifications of my upcoming videos. Thank you for doing that. I hope you are doing it. Okay, so welcome back to the poem. Now आपण बघितलं होतं की सर राल्फ द रोवर जो आहे तो किती दुष्ट आहे आणि त्यांनी काय केलं की तो जो ॲबरब्रथकचा ॲबट आहे त्यांनी जी बेल लावली होती लोकांच्या संरक्षणाकरता, इंचकेप बेल जी त्यांनी लावलेली होती, ती इंचकेप बेल सर राल्फ दी रोवरनी काढून टाकली होती किंवा तोडून टाकली होती. कारण त्याला असं वाटत होतं की जो ॲबट आहे, ॲबट ऑफ ॲबरब्रथक, त्याला कोणाचे ब्लेसिंग्स मिळायला नको आणि म्हणून सर राल्फ द रोवरनी ती बेल कट केली होती आणि त्याच्यामुळे कोणालाही आता कळणार नव्हतं की पुढे डेंजर येणार आहे की नाही किंवा कधी समुद्री लाटा वर उसळणार आहेत. हे कोणालाही आता धोक्याचं चिन्ह जे आहे हे कोणालाही मिळणार नव्हतं आता, कारण इंचकेप बेल ही आता राहिलेली नव्हती. इंचकेप बेलमुळे लोकांना त्या धोक्याच्या सूचना मिळत होत्या आधी, परंतु आता तसं होणार नव्हतं. आणि म्हणून हा जो सर राल्फ दी रॉवर आहे, आता पुढे हा काय करतो. इंचकेप बेल तर यांनी कापलेली आहे, कट केलेली आहे, ती समुद्रात घरंगळत सुद्धा गेली, हे पण आपण बघितलं. आता पुढे काय होतं आहे ते आपण बघूया. नेक्स्ट स्टँजा, पेज नंबर 106 आणि सगळ्यात वरचा स्टँजा. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे, ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी अ डे, अँड नाव ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर, ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलंड्स शोअर. आणि आता काय झालं पुढे की सेल्ड अवे, आणि तो तिथून निघून गेला. जेव्हा त्यांनी बेल कापली आणि ती बेल घरंगळत समुद्रात पडली आणि मग त्याच्यानंतर तो त्या जागेवरून निघून गेला. सेल्ड अवे. ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी डेज. स्कोर्ड म्हणजे काय तर ट्रॅव्हल्ड. त्यांनी भरपूर दिवस समुद्राचा प्रवास केला त्यानंतर. फॉर मेनी अ डे अँड नाव ग्रोन रिच, आणि आता तो कसा झाला, खूप श्रीमंत झाला. नाऊ ग्रोन रिच, कारण त्यांनी तो का बरं श्रीमंत झाला तर विथ प्लंडर्ड स्टोअर. आता प्लंडर्ड स्टोअर म्हणजे काय तर प्लंडर्ड म्हणजे चोरलेलं किंवा लुटलेला पैसा किंवा लुटलेली सगळी संपत्ती, याच्यामुळे तो खूप श्रीमंत झालेला होता. सो ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलंड्स शोअर. आणि ही स्टिअर्स म्हणजे काय तर त्यांनी त्याचं जे प्रवास आहे तो कुठल्या दिशेने वळवला. स्टिअर्स म्हणजे वळवणे. सो त्यांनी त्याचा प्रवास स्कॉटलंडच्या समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने वळवला. ओके, सो मग आता समुद्रावर खूप दिवस प्रवास केल्यानंतर आता तो स्कॉटलंडकडे आपला मार्ग वळवतो आहे, असा या स्टांजाचा अर्थ आहे. नेक्स्ट. So thick a haze overspreads the sky, they cannot see the sun on high. The wind hath blown a gale all day, at evening it hath died away. आता बघा काय म्हटलं आहे. द हेज. हेज म्हणजे धुकं. सो त्या समुद्रावर आता काय पसरलेलं आहे सगळीकडे, धुकं, हेज, आणि तेही कसं आहे, खूप दाट, थिक. ओव्हर स्प्रेड्स, आता इथे त्यांनी अपॉस्ट्रॉफी दिला आहे, तर अपॉस्ट्रॉफीच्या जागी काय आहे, व्ही. ओव्हर स्प्रेड्स द स्काय, आणि ते जे धुकं आहे ते आभाळामध्ये, आकाशामध्ये सगळीकडे पसरलेलं आहे समुद्राच्या वर.
दे कॅनॉट सी द सन ऑन हाय, आणि त्यामुळे त्या शिपमधून त्यांना सूर्यसुद्धा वर दिसत नाही आहे. द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे. आता द विंड हॅथ ब्लोन, हॅथ म्हणजे हॅज, हॅथ इज ओल्ड इंग्लिश आणि हॅज मीन्स न्यू इंग्लिश. सो जो वारा आहे तो कसा वाहतो आहे? अ गेल ऑल डे. अ गेल म्हणजे स्ट्रॉंग विंड, खूप जोराचा वारा, सुसाट्याचा वारा वाहतो आहे. द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे, ॲट इव्हनिंग इट हॅथ डाईड अवे. आणि संध्याकाळी काय होतं मग? ॲट इव्हनिंग इट हॅथ मीन्स इट हॅज डाईड अवे. डाईड अवे म्हणजे तो निघून जातो. जो वारा आहे किंवा त्या वाऱ्याचा जो जोर आहे तो संपतो. डाईड अवे म्हणजे मरणे, पण इथे संपणे असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे दिवसभर त्या वाऱ्याचा खूप जोर असतो आणि संध्याकाळी मग तो जो वारा आहे तो कमी कमी होत जातो. नेक्स्ट स्टॅन्झा. ऑन द डेक द रोव्हर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. Quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. ओके, मग आता काय झालं आहे की संध्याकाळची वेळ आहे आणि त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेवर तो जो रोवर आहे, राल्फ द रोवर, टेक्स हिज स्टँड म्हणजे तो जो डेक आहे त्या शिपचं जे पुढचा भाग आहे फिरण्यासाठी जो आहे डेक, सो त्याच्यावर हा जो रोवर आहे हा काय करतो आहे? टेक्स हिज स्टँड. तो स्वतः तिथे उभा राहतो आहे त्या डेकवर. सो डार्क इट इज दे सी नो लँड. आणि इतका अंधार आता होत चाललेला आहे की त्यांना लांबून कुठेही जमीन दिसत नाही आहे. दे सी नो लँड म्हणजे कुठेही किनारा दिसत नाही आहे, की जेणेकरून आपण तिथे थांबावं असं वाटत असलं तरीही कुठेही जमीन दिसत नाही आहे, सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय. आणि इथे अंधार असल्यामुळे कुठेही जमीन लांबवरही दिसत नाही आहे. कोथ सर राल्फ. कोथ म्हणजे सेड. मग सर राल्फ काय म्हणतो? इट विल बी लायटर सून. इट विल बी लायटर सून म्हणजे आता हा जो दिवसाचा प्रकाश आहे हा हळूहळू रात्रीकडे वळेल, म्हणजे आता थोडा थोडा अंधार होत जाईल. इट विल बी लायटर सून, फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. आणि आता काय झालं आहे? रायझिंग मून म्हणजे वर येणारा चंद्र, त्याचं काय आहे? डॉन आहे. डॉन म्हणजे उदय. सो त्या चंद्राचा आता उदय होणार आहे, म्हणजेच काय तर आता संध्याकाळ होणार आहे, आता रात्र होणार आहे. त्याच्यामुळे खूप जास्त अंधार आहे आणि या अंधारामध्ये आपल्याला कुठेही जमीन दिसत नाही आहे किंवा किनारा दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता थोडं कठीण होणार आहे असं त्याला वाटतंय सर राल्फ द रोवरला. पुढचा स्टॅन्झा बघूया. कॅनॉट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर. आता कॅनॉट हिअर, एक जण त्यातला म्हणतो की कॅनॉट हिअर, आम्हाला काहीही ऐकायला येत नाही आहे. आता काहीही ऐकायला येत नाही म्हणजे काय ऐकायला येत नाही आहे? द ब्रेकर्स रोअर. आता द ब्रेकर्स रोअर म्हणजे काय की याला शिपला काही लागतंय का, काही धडकतंय का? सो त्याचा आवाजसुद्धा येत नाही आहे, इतका सोसाट्याचा वारा तिथे चालला होता. कॅनॉट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर, फॉर मी थिंग्स वी शुड बी नियर द शोअर. आणि आता असं ते काहीतरी धडकल्यासारखं होत होतं त्या शिपला. त्याच्यामुळे याला काय वाटत होतं रोवरला? मी थिंग्स म्हणजे आय थिंक. सो त्या रोवरला असं वाटत होतं की वी शुड बी नियर द शोअर म्हणजे बहुतेक आपण समुद्र किनाऱ्याच्या जवळ आलेलो आहे आणि म्हणून काहीतरी धडकल्यासारखं वाटत आहे किंवा दगडाला शिप लागल्यासारखी वाटत आहे असं त्याचा अंदाज होता. नाऊ वेअर वी आर आय कॅनॉट टेल. ओके, आणि रोवर काय म्हणतो? वेअर वी आर आय कॅनॉट टेल. आता मला काहीही कल्पना नाही आहे की आपण कुठे येऊन पोचलेलो आहे. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. आणि आता त्याला वाटायला लागलं की कदाचित इथे इंचकेप बेल असती तर बरं झालं असतं, म्हणजे आपल्याला कळलं असतं की धोका कधी आहे, कुठे आहे आणि आपली शिप
कशाला धडकत आहे, कशाला जाऊन धडकत आहे हे कळलं असतं आपल्याला जर आता इंचकेप बेल असती तर. तो काय म्हणतो, बट आय विश, मला असं वाटतंय की जर मी इंचकेप बेलचा आवाज ऐकू शकलो असतो तर आता बरं झालं असतं. कारण धोका आहे का नाही हे आपल्याला कळायला आता मार्गच उरलेला नाही आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला कसं कळणार की पुढे धोका आहे की नाही. सो त्यांनी जे वाईट काम केलं होतं, आता त्या वाईट कामाचे परिणाम त्याला दिसायला लागलेले आहे आणि त्याला पश्चाताप होतो आहे की आपण ही इंचकेप बेल जी आहे ही कदाचित नव्हती तोडायला पाहिजे. नेक्स्ट, दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग, दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग, till the vessel strikes with a shivering shock, O Christ, it is the Inchcape Rock. आता तो काय म्हणतो, दे हिअर नो साऊंड, त्या शिपमध्ये जितकेही लोक आहेत त्यांना काहीही ऐकायला येत नव्हतं, कुठलेही साऊंड येत नव्हते. कारण काय, द स्वेल इज सो स्ट्रॉंग, कारण त्या वाऱ्याचा जो आवाज होता स्वेल तो खूप जास्त स्ट्रॉंग होता. त्याच्यामुळे त्यांना एकमेकांचे आवाज पण येत नव्हते आणि समुद्रातले पण काही आवाज त्यांना येत नव्हते ऐकायला. दो द विंड हॅथ फॉलन, जरीही तो वारा जो आहे हॅज फॉलन, जरीही तो वारा आता थांबत आलेला आहे तरीही काय त्यांना आवाज येत नव्हते. दे ड्रिफ्ट अलॉंग, दे ड्रिफ्ट अलॉंग म्हणजे ते स्लोली मूव्ह करत होते, हळूहळू पुढे जाणे, त्याला म्हटलं आहे ड्रिफ्ट. आणि त्यामुळे त्यांना आवाज येत नसल्यामुळे कशाचाही ते हळूहळू त्यांची शिप पुढे सरकवत होते. टिल द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक, टिल द वेसल स्ट्राइक्स, वेसल स्ट्राइक्स म्हणजे जेव्हा ती नाव धडकेल आणि त्यांना डेंजर म्हणजे त्या नावेतली जी वेसल आहे ती वाजेल, वेसल मीन्स शिट्टी किंवा अलार्म, तो जेव्हा वाजेल तेव्हाच त्यांना कळेल की इट इज विथ अ शिवरिंग शॉक. शिवरिंग शॉक म्हणजे ती जेव्हा नाव हलायला लागेल की काहीतरी धोका आहे असं जेव्हा आपल्याला नावेतून कळेल, शिपमधून कळेल, तेव्हाच ते थांबतील. ओ क्राइस्ट, इट इज द इंचकेप रॉक. आणि मला वाटतंय हा काय आहे, कशाला धडकलेली आहे, इट इज द इंचकेप रॉक. मे बी तो इंचकेप रॉक आहे ज्याला आमची नाव धडकलेली आहे. आणि आधी जर ती धडकली असती तर तेव्हा बेल होती आणि बेलच्या आवाजामुळे कदाचित ते हुशार झाले असते आणि त्यांनी त्यांची शिप वळवली असती. पण आता त्यांना कुठेही ती बेल वाजणार नव्हती, त्याच्यामुळे त्यांची नाव धडकली तरी त्यांना कळणार नव्हतं. आणि आता त्यांची नाव त्या इंचकेप रॉकला धडकली आहे. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर. आता टोर हिज हेअर म्हणजे रागाने किंवा चिडचिड करून तो स्वतःचेच केस असे ओढतो आहे. का बरं? कारण आता त्याला पश्चाताप होतो आहे की कदाचित आपण ही इंचकेप बेल जी आहे ती कट करायला नको होती. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर, ही कर्स्ड हिमसेल्फ. कर्स्ड म्हणजे स्वतःलाच तो शिव्या घालत होता, शाप देत होता की आपण हे का केलं. इन हिज डेस्पेअर, डेस्पेअर म्हणजे पश्चाताप. सो त्याला आता पश्चाताप व्हायला लागला होता की आपण ती बेल जी तोडली, कट केली, ती बेल आपण कट करायला नको होती. द वेव्स रश इन एव्हरी साइड, द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाइड. सो आता काय झालेलं आहे की इंचकेप रॉकमुळे यांना काहीही कळत नाही आहे की त्यांची शिप कुठे धडकली आहे. आणि त्या ज्या लाटा आहेत, द वेव्स रश इन एव्हरी साइड म्हणजे प्रत्येक बाजूने त्या लाटा उसळत आहेत. रश म्हणजे उसळणे. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाइड. टाइड म्हणजे ती जी लाट आहे मोठी त्याला म्हटलं आहे टाइड. आणि बिनीथ, बिनीथ म्हणजे अंडर. सो त्या टाइडच्या खाली ती जी शिप आहे ती काय होते, आता डुबते आहे, बुडते आहे. सिंकिंग म्हणजे बुडणे. सो त्यांची जी शिप आहे ती त्या इंचकेप रॉकला धडकल्यामुळे आता त्या इंचकेप रॉक जवळून ती त्या लाटेच्या खाली बुडत चाललेली आहे. नेक्स्ट स्टॅन्झा बघूया. बट इवन
in his dying fear, one dreadful sound could the rower hear. आता बघा, म्हणजे आपण जे केलेलं काम आहे ते आपल्यासमोर कसं आडवं येतं. म्हणजे जर आपण एखादं चांगलं काम केलं असेल तर चांगलं कामही आपल्याला कधीकधी फायदा करून जातं, आणि जर आपण वाईट काम केलं असेल तर ते वाईट कामसुद्धा आपल्यासमोर कधीही नुकसान घेऊन येऊ शकतं. तर मग जे यांनी वाईट काम केलं ते आता याच्यासमोर याच्या आयुष्याचा शेवट घेऊन आलेला आहे. आणि तो काय म्हणतो, बट इवन इन हिज डाईंग फिअर, म्हणजे तो आता मरायला टेकलेला आहे आणि त्याला मरणाची भीती आता आहे. कोणाला? रोवरला आता मरणाची भीती आहे, डाईंग फिअर. वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोअर हिअर, आणि मरताना सुद्धा त्याला एक भयानक आवाज, ड्रेडफुल म्हणजे भयानक, साऊंड आवाज, कुड द रोअर हिअर त्याला ऐकायला येतो आहे एक भयानक साऊंड मरताना. अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल, आणि तो साऊंड कशासारखा आहे? इंचकेप बेलसारखा तो साऊंड वाटतो आहे. पण ती इंचकेप बेल नसून ती काय आहे? द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. ओके, म्हणजे ती आहे इंचकेप बेलच, बरोबर, कारण तिथेच ती इंचकेप बेल पडली होती खाली समुद्रामध्ये, जिथे यांची नाव बुडते आहे. पण ती जी इंचकेप बेल आहे ती आता कशासारखी वाटते आहे? द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. आता त्या समुद्रातला जो डेव्हिल आहे, म्हणजे राक्षस, जो पाण्याखालचा राक्षस आहे, आता ही कल्पना आहे, काल्पनिक आहे हे सगळं. तर असं दाखवलं आहे त्यांनी की ती बेल नसून ते काय आहे? तर नेल आहे. तर नेल म्हणजे काय? तर एका बेलचा साऊंड जो केव्हा वाजवला जातो? मरणानंतर, जेव्हा माणसाचं आपण अंत्यविधी करतो तर त्या फ्युनरलला ती बेल वाजवल्या जाते ख्रिश्चन लोकांमध्ये. सो त्या बेलसारखं त्याला शेवटी आवाज आला आणि त्या बेलला म्हटलेलं आहे नेल. सो मरताना जी बेल ख्रिश्चन लोकांमध्ये वाजवल्या जाते त्याला म्हणतात नेल. सो मग त्या इंचकेप बेलचा तो आवाज नसून तो आवाज कशाचा आहे? तर जणू काही तो जो डेव्हिल आहे मरतानाचा, जसं आपण यमदूत म्हणतो तर इकडे डेव्हिल म्हटलं आहे त्यांनी. सो तो डेव्हिल जो आहे तो काय वाजवतो आहे? याची मरणाची घंटा वाजवतो आहे. कोणाची? राल्फ द रोवरची. ओके, म्हणजे यांनी जे काम केलं राल्फ द रोवरनी, की त्याला वाटलं की तो जो ॲबट ऑफ ॲबरब्रथक आहे त्याला लोकांचे ब्लेसिंग्स मिळायला नको असं त्याला वाटलं आणि त्याने इंचकेप बेल कापली. पण त्यासोबतच काय झालं? त्याला ब्लेसिंग्स मिळायला नको हा जेव्हा विचार त्यांनी केला राल्फ द रोवरनी, तेव्हा याचं स्वतःचं नुकसान झालं आणि याला स्वतःला जीव गमवावा लागला. आणि याच्या वेळेस, मग याच्या मरणाच्या वेळेस सुद्धा त्या डेव्हिलनी नेल वाजवली. हे याला कळायला हवं होतं तेव्हा, की आपण जेव्हा दुसऱ्यांचा विचार वाईट करतो तेव्हा आपलं कुठे ना कुठे वाईट होत असतं. असा एक आपण मेसेज याच्यामधून घेऊ शकतो या पोएममधनं. आणि हाच मेसेज पोएटनी आपल्याला या पोएममधून दिलेला आहे. जसं आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं की लास्ट लाईन आहे इंट्रोडक्शनची बघा पोएटच्या, की द पोएम गिव्ज अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. म्हणजे जो कोणी चुकीचे कामं करतो त्याला त्याची शिक्षा कधी ना कधीही मिळतच असते. त्याच्यामुळे कोणाचं वाईट करणे हे म्हणजे चांगलं होत नसेल तर आपण कोणाचं वाईट करू नये, हा एक याच्यातून आपल्याला मेसेज मिळतो आहे. Okay, so I hope that you have understood the poem. If you haven't understood the poem, watch the videos again and again so that you will completely understand it. Okay, so thank you very much for patiently listening to my video, and do come again and again on my channel and listen to my all videos and subscribe my channel and like my videos. Thank you for listening me very patiently. Goodbye and have a nice day ahead.